नामांचा संवाद दशक 6वा दशक 14 समासावा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. मागा झाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण. आता एका सावधान सावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन. संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार. सद्गुरुसी करावे नमस्कार साष्टांग भावे. साष्टांग नमस्काराचा अधिकार नाना प्रतिमा देवगुरु. अनत्र नमनाचा विचारू अधिकारे करावे. 56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती. नमस्कार प्रति साष्टांग घालावे. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वराची जय. राजाधिराज सद्गुणा सिंह राजाधिराज सद्गुणा श्री शरद महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री हरीश्वर. राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज. 56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती हसती. यास नमस्कार प्रति साष्टांग घालावे. रामदास महाराज. आणि देवाची भक्ती कशी करावी ही सांगितलेली. पहिली श्रवण म्हणजे भक्ती म्हणजे काय. भक्ती कशासाठी करायची. जन्म म्हणजे काय. मरण म्हणजे काय. काळ म्हणजे काय. आणि भक्ती म्हणजे हा विषय काय. ह्या सगळ्यांचा विषयाचा विश्लेषण केलेलं आहे. विषय कळणं का मग काय होतं. मनन. मनन म्हणजे कीर्तन. एखादं गाणं गातो की ना आपण. गाणं गायलं. गाण्याची सूर कळणे अर्थ कळला आवडीने गातो की नाही. तसं श्रवण भक्तीने काय कळत. गाण्याची सूर कळतात अर्थ कळतो. मग मनन म्हणजे कीर्तन म्हणतो. त्यानंतर काय होतं. विष्णुस्मरण नामस्मरण. सगळ्यांमध्ये देव आहे त्याचं स्मरण. ना अहम. नाही तर काय असतं. हे रूपी गुहेत शिरलेला आहे ना. ममोवशी जीवभूत सनातन म्हटलेलं आहे. प्रत्येक जीव हा देहरूपी गुहेत शिरलेला आहे. देहापुरतीच तो मर्यादित आहे. देहाच्या पलीकडे. म्हणून ना अहम. मोठा रोग कुठला आहे. देव दानव मानव सगळ्यांना का कुठला रोग आहे. अहम. नामस्मरणाने म्हणजे बीज मंत्राने अहमचा ना अहम होतो. नाम ना अहम. एकदा पण ना अहम झाला मग कोण शिल्लक राहिला. देव. तर देवाला कसं शोधायचं. सद्गुरू. सद्गुरू म्हणजे काय. सत्य वस्तू दाखवितो तो सद्गुरू. एखादी गोष्ट आपण माहिती नसते विचार जातो की नाही. ऍड्रेस माहिती विचार जातो की नाही.
एखादी गोष्ट माहिती नाही विचारत जातो की नाही, कारण त्याला माहिती आहे, आपल्याला माहिती. तसं देव हा जो विषय आहे, भक्ती हा जो विषय आहे, जन्म हा जो विषय आहे, मृत्यू हा जो विषय आहे, जीवन म्हणजे काय, सगळ्यांचं जाणता तो सद्गुरू. त्याच्याने आपण माहिती नसेल तर सध्या एखादा रोग झाला, आपण कुठे जातो? डॉक्टरकडे जातो, कारण आपण सगळं घरगुती करून बघतो, सगळं. नाही झालं तर डॉक्टरकडे जातो, कारण आपल्याला माहिती आहे ह्याच्यातला जाणता डॉक्टर. तो काय सांगेल ते आपण विष दिलं तर ते गोळी आपण खातो की नाही, गोळी म्हणून तो देत नाही, तो भाग वेगळा. आपण गोळी म्हणून खातो की नाही, कारण विश्वास, जाणता. तसं देवाला ओळखायचं म्हणजे ते कशासाठी देवाला ओळखायचं, काय गरज आहे देवाला ओळखायची? जन्मापासून मरेपर्यंत आपण एका सुखासाठी जगतो, एक सुख पाहिजे म्हणून जगतो. जन्मापासून मरेपर्यंत एक आशा घेऊन जगतो, मला सुख मिळेल, मला सुख. पण तो सुख आपण विषयातून घेतो म्हणून सुखी होत नाही, मरेपर्यंत सुखी होत नाही. म्हणून काय करतो? परत जन्म घेण्याचं कारण काय ते सद्गुरू सांगतात. मरे एक त्याचा तुझा शोक आहे, एक मेला तर लगेच दुसरा रडतो, अरे मेला. हा रडतो का? तर ह्याचा सुख जातो म्हणून रडतो. कारण तो होता तर मला किती फायदा होता, त्याच्यापासून मला सेवा मिळत होती, मला त्रास होता. म्हणजे काहीतरी जातं म्हणजे सुख जातं. तो सुख कुठला विषय सुख. एखाद खरा माणूस मेला, बाहेरून रडतो तो, आतून म्हणतं बरं पीडा गेली. सगळं कशासाठी आहे? विषय सुखासाठी. विषयातून जोपर्यंत आपण सुख घेतो तोपर्यंत आपल्याला जन्म मरण निश्चित आहे. सद्गुरू भेटल्यावर सुख कुठे आहे ते कुठून मिळते, आपल्याला कुठून घ्यायला पाहिजे ते सद्गुरू सांगतात. 5 सेवन सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागणे. जसं आपल्याला माहिती नाही की ना हा रोग आहे, कुठला रोग आहे, मी आजारी पडलो, ताप आला, पोटात दुखायला लागलं, उलट्या होतं, डॉक्टरकडे जातो की नाही, आणि आपल्याला विश्वास आहे त्याच्याकडे गेल्यावर आपण बरं आहोत. तसं आपल्याला रोग कुठे लागलेला आहे? सुखदुःखाचा. प्रत्येक जीवाला सुखदुःखाचा रोग लागलेला आहे. त्या रोगातून मुक्त करणारा तो सद्गुरू. सद्गुरू काय करत नाही, काय वेगळं देत नाही, तो सुख आपल्यात आहे तेच सांगतो. ज्या सुखासाठी आपण अनेक जन्म घेतो तो सुख आपल्यातून होतो, आपल्यात आहे ते दाखवतो. ती 5 सेवन अर्चन. एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असं तू समोरच्या जाणतो ऐकतो की नाही, म्हणजे ज्याने जे सांगितलं त्याप्रमाणे वागणं, अर्चन, वंदन. 5 भक्ती झाल्यानंतर वंदन भक्ती चालू होते. सद्गुरू काय सांगतो? हा बोललास की वरलिया रंग. वरलिया रंग म्हणजे कुठला? मन. सगळ्यांचे मन वेगळे आहेत. रज तम सत्व गुण सगळ्यांमध्ये विभिन्न आहेत. म्हणून काय आहे? मतमतांतर आहे. मतमतांतर आहे त्यामुळे सुखदुःख भोगतात. विकार आहे तिकडे त्यामुळे सुखदुःख भोगतात. सद्गुरू काय सांगतो? वंदन म्हणजे काय? कोणाला मदवंदन करायचं? विष्णू. हा विष्णू म्हणजे कोण? 4 हातांचा गदा घेतलेला तो विष्णू. ठीक आहे, खरा विष्णू सापडेपर्यंत. खरा विष्णू कधी भेटतो? सद्गुरू भेटल्यावर.
सद्गुरू भेटतो आणि तो आपल्याला पटवून देतो. जो विष्णू आपण समजतो तो नाही, ठीक आहे, त्याची भक्ती करूनच आपण सद्गुरूपर्यंत पोहोचतो. जन्मोजन्मी आम्ही भोग पूर्ण केले बघा विठ्ठला कृपा, तुझं सगुण म्हणू की निर्गुण एवढा गोविंद रे. सगुणाची भक्ती केल्यानंतर निर्गुणात जातो. मग निर्गुण भक्तीसाठी सद्गुरू लागतो, सगुण भक्तीसाठी देव लागतो. ते 30 कोटी देवांपैकी कुठलाही देव तो सगुण भक्ती. सगुण भक्ती पूर्ण झाल्यानंतर सलोकता, समीपता, स्वरूपता या तिन्ही मुक्ती भोगून झाल्यानंतर कळतं की हे नाशिवंत आहे. तेव्हा वाटतं हे नको, मला सद्गुरू भेटला पाहिजे जेणेकरून मला कळेल शाश्वत काय आणि अशाश्वत सत्य काय. सद्गुरू तेच सांगतो, ज्या सुखासाठी तू अनेक जन्म घेतो तो सुख बाहेर नाही, तुझ्यात आहे. अंतर्मुख होण्यासाठी सद्गुरू बीज मंत्र देतो. त्या बीज मंत्राने बहिर्मन झालेला मन अंतर्मुख होतो. तो अंतर्मुख झाला मग त्याला अनुभूती येते, अनुभव येतो. सद्गुरू सांगते ते बरोबर. जेव्हा दूर नाही, लांब नाही, आपल्यात आहे. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा, तो आपल्यात आहे हा अनुभव येतो. असं विद्यार्थी शाळेत जातो की नाही, सुरुवातीला त्याला चॉकलेट द्यावं लागतं, युनिफॉर्म द्यावं लागतं, बुट द्यावं लागतं, पाठ्यपुस्तक नवीन आणून द्यावं लागतं. हे तर त्याला गोळी लागली, आवड कळली, मुरला तो. मग त्याला फाटलेलं पुस्तक दिलं असेल तरी जाईल, फाटलेले कपडे असेल तरी जाईल, तो काही नाही दिलं तरी जाईल, कारण त्याला गोडी लागते. तसं इकडे बहिर्मुख झालेला मन बीज मंत्राने अंतर्मुख होतो. तिन्ही साधनांचे बहु कष्ट केले, सद्गुरूने सांगितलेले काय गुरुचं ज्ञान, गुप्त ज्ञान. तर बीज मंत्र आपल्या दृष्टी सूक्ष्म होते, जड बुद्धी सूक्ष्म होते, हलकी होते. त्यामुळे संतांची भाषा म्हणजे सद्गुरूची भाषा आपल्याला कळत. तर काय सांगायचं ते कळतं. ते कळल्यानंतर आपल्याला कळ मारते म्हणजे अनुभव येतो. अनुभव आल्यानंतर काय होतं, गुरुने सांगितलेला बरोबर. अनुभवाविण मान हलवू नको रे, अंतरीचा दिवा मालवून. अनुभव किती सांगितलं तर नाही चालत, अनुभव यावा लागतो. आपल्याशिवाय आपल्यामध्ये कोणीतरी आहे. जे आपण समजतो ते आपण नाही, तेव्हा कळतं. जे आपण समजतो ते आपण नाही, आपल्यामध्ये कोणीतरी आहे. त्याचा शोध लागणं म्हणजे कळवाण. ती कळ मारली, माझ्यामध्ये आहे ते सर्वांमध्ये एकच आहे. ती वंदन मग काय करतो, तो देह बघत नाही, मन बघत नाही, सगळ्यांमध्ये देव. वंदनम भक्ती चालू, सगळ्यांमध्ये देव आहे. देवाशिवाय कोणीच नाही ना. कोण आहे देवाशिवाय? चारी खाणी चारी वाणी जगदक्ष 84 वंदित आहेच. पंचमहाभूतांमध्ये पण तोच आहे. म्हणून सांगितलं सर्व चराचर भरून येऊनला त्या तुला प्रेमळा कसे आव्हान करू म्हणून. सगळ्यांना तोच आहे. म्हणून सगळ्यांना पाणी कसं लागतो, एकच चव असते ना. साखर गोडच लागते ना, आंबट वस्तू आंबटच लागतं ना सगळ्यांना. सगळ्यांना सूर्य एकच दिसतो की नाही, चंद्र एकच दिसतो की नाही, सृष्टी जगांना एकच दिसते की नाही. म्हणजे सगळ्यांचे अंतकरण एक, सगळ्यांचे अंतकरण म्हणजे करण. तो चैतन्य, चैतन्य प्रभू त्याला म्हणतात. म्हणून कळतं ना, तुला दिसतं तेच मला दिसतं.
तुला जे जाणवतं तेच मला जाणवतं. सगळ्यांना स्पर्शसारखं वाटतं की नाही. थंडी असेल तर एकाला गरम होतं ना एकाला थंडी वाटते, असं होतं का? सगळ्यांना थंडीच वाटणार. एखादा पाऊस पडला तर एखादा भिजला, अरे पाऊस, मला पण तसंच वाटतं. पाऊस असा आहे, उष्णता सगळ्यांना सारखीच आहे. जाण टिकळ आहे काय. मग सगळ्यांमध्ये एकच तो तत्व करण, त्याला अंतकरण. तो आतून येतो, आपल्याकडून येतो. आता आपल्या आतून येतो, जाग आपल्या हातून येते, झोप आपल्यामध्ये जाते. कुठून आलं सगळं? करण आपल्यामधून येतो, करण आपल्यामध्ये जातो. आपल्यामधून आलेलं करण सगळ्यांमध्ये सगळं राहतो, व्यवस्थित राहतो की नाही? करण म्हणजे चैतन्य. हे एकदा जाणलं, चैतन्य सगळ्याशिवाय, चैतन्याशिवाय कोणीच नाही. बाकी मग आपण काय करणार? कोणी भेटला त्याच्यामध्ये देव बघणार की नाही? त्या देवाला नमस्कार करणार की नाही? मग त्याचं गुण काही असो. दंडवत स्वामी आहे माहिती, त्याला सवयच होती सगळ्यांना नमस्कार करायचं. कोणी भेटू दे, कुठलाही प्राणी भेटू दे, वनस्पती भेटू दे, नमस्कार करा. मेलेला गाणं होता, त्याला काय माहिती मेलेला आहे म्हणून. नमस्कार केला, जिवंत झाला. लोकांना वाटलं चमत्कार. लोक पळत सुटले, हा चमत्कारी माणूस आपल्याला काहीतरी ह्याचा फायदा होईल. तर त्याला माहित नाही हा चमत्कार कसा झाला. वंदन केलं नेहमीप्रमाणे, सवयीचा गुण असतो ना. आपण म्हटल्यानंतर म्हणतो की नाही, एक तोंडात बसलेलं असतो ना, तसं की सवय नसते, त्यांनी नमस्कार केला, चमत्कार झाला. लोकांना काय वाटतं? फायदा होईल, फायदा होईल, पळाला त्याच्यात. ह्याला आश्चर्य वाटलं, मला काहीच माहित नाही काय झालंय ते. माझ्या हातून मला काय चमत्कार झाला मलाच माहित नाही. पळत सुटला तो एकनाथ महाराजांकडे गेला. महाराज असं असं माझ्या हातून चमत्कार झालाय, मलाच माहित नाही काय हा चमत्कार कसा झाला काय. मी नेहमी वंदन करतो, असं वंदन केलं, मला काय माहिती हा मेलेला होता म्हणून. जिवंत झाला, चमत्कार झाला. लोक माझ्या पाठीमागे लागले, मला काहीच कळत नाही. लोकांना मी काय उत्तर देऊ? परत मला ते चमत्कार करायला सांगितलं, मला काहीच जमणार नाही. मग एकनाथ महाराजांनी समजून सांगितलं, लौकिक लोक काय तेव्हा तापलेला आहे ना, पोळ्या भाजून घेणार. तवा तापलेला आहे, पोळ्या भाजून घेणार. त्या लोकांच्या नादाला लागायचं. मग काय करायला पाहिजे? जा समाधीत जाऊन बस, तुझं कल्याण कर. लोकांचा तू विचार करू नको, त्याला समाधीत बसवून टाक. लोक आले त्याच्या पाठी. एकनाथ महाराज इकडे कल्याण स्वामी आले ना, हो आलेला ना. मग समाधीत गेलाय तो, आता बोलू शकत नाही, बोलणार नाही, उत्तर देणार नाही. लोकांना वाटलं आता हा काय कामाचा राहिला. लोक निघून गेले. लौकिक तसं लोकांसाठी काय करायची गरज नाही, आपल्यासाठी आपल्याला करायचं, आपल्या सुखासाठी. स्वार्थी व्हायचं इकडे, स्वार्थी. संत काय सांगतात? स्वार्थी व्हायचं. स्वार्थ, स्वार्थी म्हणजे स्वार्थ. गृहा घाली ज्ञानांजन, गृहा दाखवी निर्जन, गृहा सहभाग देऊन सांग. स्वार्थ, स्वतःच धन, गुप्त धन. कुठला गुप्त धन आहे तो? सुख आहे, शांती, आनंद आहे. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा, तो आपल्या सुख आहे. देव गुरु पाशी तो सुख आपल्याकडे आहे. सद्गुरु दुसरं काहीच सांगत नाही, दुसरं काही सांगत नाही, आपल्याकडेच सगळं आहे. ज्याचा अनुभव देतो, अनुभूती येते, सगळीकडे तू देवाला नमस्कार करतो, वंदन भक्ती चालू. बाकी काहीच बघत नाही. तो काळा आहे, गोरा आहे, त्याचं स्वभाव बरोबर नाही, काही बघत नाही. त्याच्यातला अधिष्ठान काय? चैतन्य. भले त्याला तोंडावर नमस्कार कर, मनातून तर नमस्कार करतोस, तर त्याला दुसरं काय दिसत? त्याच्यात चैतन्य दिसत. सावी भक्ती चालू.
म्हणून काय सांगितलंय, 56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती त्यास नमस्कार प्रती साष्टांग घालाय. 56 कोटी म्हणजे काय, सगळे सर्व चराचर मध्ये तो एकच चैतन्य आहे. चैतन्याशिवाय काहीच नाही. दगडाला नमस्कार केला तर ते कालच पोचणार, पाण्याला नमस्कार केला तर तिकडेच पोचणार, वायूला नमस्कार केला तिकडेच पोचणार, आणि अग्नीला नमस्कार केला तिकडे, पृथ्वीला नमस्कार केला तिकडेच जाणार. सर्व चराचर मध्ये आहे. चारी खाणी चारी वाणी दुर्लक्ष 84 मध्ये त्याच्याशी काहीच होत नाही. चैतन्य म्हटलेलं आहे त्याला. तिळा इतके हे बिंदुले त्याने त्रिभुवन पंधाकडे, हरिहराच्या मूर्ती बिंदुल्या तुका पण हे बिंदुले त्याने त्रिभुवन पंधाड. त्रिभुवन म्हणजे स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक, तो भरून उरलेला आहे व शिल्लक आहे तो. असाच काय आहे विष्णू, त्याला चैतन्य म्हणतात. सर्वोच्च राज्य त्याच्याशी काहीच झालं. जसं वीज आहे ना, वीज कुठे उपकरण चालत नाही, दिसत नाही पण आहे. तसं चैतन्य म्हणजे विष्णू, तो आहे सगळ्यांमध्ये. त्याच्याशिवाय कोणीच बोलू शकत नाही, कोणी हलू शकत. त्याचं स्थान कुठे आहे, आपल्या हृदयात. हृदयात त्याचं स्थान आहे. म्हणून श्वास घेतो आणि श्वास सोडतो. झोपेत पण तो चालू आहे की नाही त्याचं काम, आपण झोपतो. हृदय चालतो की नाही. बंद पडलं तर शुद्ध निघून गेला. दुसऱ्या दिवशी किती आवडीचं असो जायला तयार होत, पण घाण मारतो, वास मारतो. म्हणून चैतन्याला जिवंत असणार पाहिजे. म्हणून काय सांगितलं, उठाव उठाव साधू जना साधा फुलाले इथं गेला गेला तर देव मग काहीचा भगवंत मग काही जर ते त्याच्यासाठीच आहे. हे सद्गुरू भेटल्यावर कळत, तो पण आपल्याला कळत नाही. नाही तर काय करतो इतरांसारखा जन्म येतो, तो वाढतो, बालपण तारुण्य म्हातारपण उदरम भरणं बनून जातो. गाईड पाहिजे की नाही, गाईड मार्गदर्शक कोणीतरी पाहिजे की नाही. एखादी भाजी आहे, भाजी कशी करायची, याचा उपयोग काय करायचा, कोणीतरी सांगणारा पाहिजे की नको. तसं या देहाचा उपयोग काय, हा देह कशासाठी आहे, याचं महत्व काय, ते सगळं श्रवण भक्ती सांगितलं. कीर्तनमध्ये काय सांगितलेलं आहे, कसं उपयोग. विष्णू स्मरण म्हणजे काय, नाम ना अहम. फास्ट सेवन म्हणजे काय, गुरु सांगेल तर. कीर्तन म्हणजे गुरु सांगितलं अर्चन ग्रहण करणं, आणि वंदन म्हणजे सगळीकडे देव. त्याचा अनुभव घ्यायचा आपल्याला, उगीच नाही. गुरुने सांगितलं म्हणून नाही, आपल्याला अनुभव येतो सगळीकडे देव. तो अनुभव म्हणून सांगितलं. काय सांगितलं, सगळीकडे नमस्कार करा, सगळ्यांकडे देव बघा, लक्षात येईल देव आहे ना. हे स्वभाव त्यांचा वेगळा जरी असला ते करंट एकच आहे की नाही. म्हणून सगळ्यांना जाणीव एकच आहे, जाणीव आहे. तर जाणीवेला वंदन करा. पाहिजे स्टेप बाय स्टेप जातो की नाही. देवळात जाताना आपण पायऱ्या सोडून जातो की नाही. असं इकडे देवाला भेटायला पायऱ्या नाही जायचं. पहिले श्रवण, नंतर कीर्तन, नंतर विष्णू स्मरण, नंतर पाच सेवन, नंतर अर्चन, नंतर वंदन. 6वी भक्ती अनुभव आहे. 6वी भक्तीला आपल्याला काय अनुभव आहे, जाणीव एकच आहे. जाणीव आहे. जाणीव म्हणजे ती अनुभूती घ्यायची आपल्याला. जाणीव म्हणजे काय, ते अनुभवण्यासाठी वंदन भक्ती. म्हणून काय सांगितलंय, 56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती
त्यास नमस्कार विधी साष्टांग घाला. राजाधिराज सद्गुणाम सीताराम राजाधिराज सद्गुणाम श्री भाऊसाहेब महाराज राजाधिराज सद्गुणाम राजाधिराज सद्गुणाम श्री रणजित महाराज राजाधिराज सद्गुणाम श्री